अँड गुड मॉर्निंग. आज मी बनवणार आहे कढई चिकन. तर त्यासाठी मी इथे चिकन घेतलं आहे अर्धा किलो स्वच्छ पाण्याने धुवून. त्यासाठी मी इकडे फक्त कांदा घेतला आहे, कोथिंबीर आहे आणि टॅमॅटोची मी इकडे ग्रेव्ही घेतली आहे. तर आता मी स्टार्ट करते. थोडा निकाल किंवा आता आपलं तेल मस्त असं गरम झालं आहे. आता मी यात कांदा घालते. कांदा मस्त असा आपल्याला लाल होईपर्यंत मस्त असं शिजवून घ्यायचं. छान असं ब्राऊन होऊन द्यायचं कांदा. आपण मीठ आपला कांदा लवकर शिजायला हवा म्हणून आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. आपण मसाला असं मिक्स करू. छान असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आपल्याला कांदा. कांदा आपला मस्त असं झालाय. आता यात आपण हे धुवून घेतलेलं चिकन घालून घेऊ. आता मस्त आपण याला भाजून घेऊ. चिकनला पण व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं. मस्त असं बघू शकता. मस्त असं आपलं चिकन व्यवस्थित मी कांद्यावरती परतवून घेतलेलं आहे. आता मी इकडे एक मसाला घेतला आहे, जो मला आवडला मी तो घेतला आहे चिकनसाठी. तुम्हाला जो आवडेल तो घालू शकता. आता मी हा मसाला यामध्ये ॲड करणार आहे. ह्या मसाल्यामध्ये सगळं आहे, म्हणजे गरम मसाला पण आहे, तिखट पण आहे आणि सगळं आहे. फक्त आपल्याला मीठ घालायची आवश्यकता आहे, बाकी दुसरे कोणतेच मसाले घालायचे नाही. आता मी याला मस्त असं एकदा परत हे करून बघू शकता. कलर पण किती छान आला आपल्या चिकनला. आणि याच्यात दुसरी आपली लाल तिखट वगैरे धना जिरा पावडर काही घालायची गरज नाही. एकच मसाला खूप छान आहे हा. आणि जर तुम्हाला या मसाल्याची लिंक हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला लिंक पाठवेल. आपण मस्त असं आहे बघा तेलावरती भाजून घेतला आहे मसाला. आता मी इकडे टमाटरची ग्रेव्ही घालून घेते. तुम्ही टॅमॅटो कापून पण घालू शकतात, पण आता माझ्याकडे ही ग्रेव्ही होती त्याच्यामुळे मी हीच घालून घेतली. तर मी याला मस्त असं मिक्स करते. गॅस थोडा आपला स्लो ठेवायचा, जेणेकरून मसाला आपल्या कढईला चिपकायला नको. खूप छान असं चिकन होतं, तुम्ही करून बघा. व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आपल्याला चिकन. खूप छान असा कलर येतो आणि खूप छान असं आपलं चिकन होतं आणि खायलाही खूप छान लागतं. आता आपण याला तेलावरती चांगलं परतवलेलं, त्याच्यामुळे आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही. पण आपण 5-10 मिनटासाठी याला स्लो गॅसवरती झाकण ठेवू. छान असा कलर आला आहे आणि आपलं कढई चिकन मस्त असं रेडी झालं आहे. खूप छान शिजलं आणि वासही खूप छान सुटलं याला. आता आपण याला व्यवस्थित हे करून कोथिंबीर घालून घेऊ. बघू शकता खूप छान अशी आणि एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू सो मच. आणि हो, जर तुम्हाला ह्या मसाल्याची लिंक हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून मला नक्की पाठवा, मी तुम्हाला लिंक देईन. थँक्यू.